Hallelujah. Can we give the Lord a great hand of praise for the choir? Thank you very much. Hallelujah. Can we just close our eyes? आपण डोळे बंद करूया. Yes, Lord, your love is unending. होय प्रभू, तुझं प्रेम जे आहे ते कधीच संपणार नाही. It is a one-sided love. It's a one-sided love. आणि एका बाजूने प्रभू ते प्रेम एकतर्फी आहे. It is your selfless love. ते तुझं निस्वार्थी प्रेम आहे. And it is because of your love that you have called us over here. आणि प्रभू त्या प्रेमापोटीच तू आम्हाला इकडे बोलवत आहेस. It is your love that has brought us here and this wonderful choir leading us into praise, thanksgiving and worship. आणि जे सुंदर कॉयर आज इकडे आहे, जे आम्हाला स्तुती आराधनेमध्ये आणि प्रभू तुझ्या आभार मानण्यामध्ये आम्हाला ते घेऊन गेले. प्रभू त्या सुंदर कॉयर इथे आणण्यामागे तुझं प्रेमच आहे. The lyrics of the songs challenging us to renew our mind. प्रभू जे गाण्याचे शब्द होते ते आम्हाला आव्हान देत होते की आमचे मने आम्ही नवीन करावे. Strengthening us. आम्हाला शक्ती देत होते. There are many of us who have come with different issues of life. आमच्यामध्ये खूप जण असे आहेत जे वेगवेगळ्या समस्या आणि अडचणी घेऊन इकडे आले आहेत. There are many who have even quit. आणि खूप जण असे आहेत की ज्यांना हा जो हे जीवन आहे ते अर्थात सोडून द्यावंसं वाटतं. We don't know what to do. प्रभू काय करावं ते मला कळत नाही. Powerless in the midst of the situations and problems. प्रभू हे सगळे प्रसंग आणि अडचणीमध्ये जणू काही आमची सगळी शक्ती संपून गेली आहे. Things look to be impossible to come out. आणि असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत ते इतक्या अशक्य आहेत की कधीच त्या घडणार नाही. But Lord, you have called us over here. परंतु प्रभू तू आज आम्हाला इकडे बोलावलेलं आहे. Because you are greater than all these situations. कारण ह्या सगळ्या संकटांपेक्षा अडचणीपेक्षा तू मोठा आहेस प्रभू. And you are able to bring us out of these situations. आणि ह्या परिस्थितीतून तूच आम्हाला बाहेर काढणार आहेस. Lord, we turn to you. प्रभू आम्ही तुझ्याकडे परत फिरतो. We love you. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. And we want to hear from you. आणि प्रभू आम्हाला ऐकायचं आहे तुझ्याकडून. So that we can deepen our relationship with you. जेणेकरून तुझं आणि आमचं जे नातं आहे ते अजून खोल होत जाईल. Speak to us through your holy word, O Lord. प्रभू तुझ्या पवित्र शब्दांद्वारे तू आमच्याशी बोल. We have not only come to hear, but learn from you and change our mind and put it into practice. प्रभू फक्त आम्ही इकडे ऐकण्यासाठी आलो नाही, तर आम्ही तुझ्याकडून शिकणार आहोत की तुझे वचन ऐकावं आणि आमच्या मनाचं नवीकरण करून आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगावं. Through your word, we want to change our lives. प्रभू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला आमचं जीवन बदलायचं आहे. You said the truth will set us free. तुझे वचन म्हणते की सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. Your word is the truth. प्रभू तुझे वचन सत्य आहे. So speak to us, O Lord. म्हणून प्रभू आमच्याशी बोल. Expose all the deception and lies of the devil. प्रभू सैतानाचे सगळे जे आमची फसवणूक करतो आणि ते आमची खोटे बोलतो ते सगळं आम्हाला तू उघड कर. Speak to us, O Lord. प्रभू आमच्याशी बोल. Let your word rule over our life. तुझा शब्द जो आहे तो आमच्या जीवनावर राज्य करू. And we believe, O Lord, that what you speak to us will bring a transformation in our life. आणि प्रभू आमचा विश्वास आहे की जे काही तू आमच्याशी बोलशील त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल. We will be drawn more and more closer to you. आणि प्रभू आम्ही अधिकाधिक तुझ्या जवळ येत जाऊ. Our relationship with you will become more and more intimate, Lord. प्रभू तुझं आणि माझं जे नातं आहे ते अधिकाधिक खोल आणि जवळचं होत जाईल. All the drifting will go away from our life. आमच्या जीवनामध्ये हे जे तरंगणं आहे, अनिश्चितपणा आहे, तो सगळा निघून जाईल. We thank you and we praise you. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. In the name of Jesus. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Praise God. Praise God. So today we are going to learn about a very beautiful topic called power of patience. आज आपण अतिशय एक सुंदर टॉपिक अभ्यासणार आहोत, ते म्हणजे सहनशीलतेचे सामर्थ्य. Power of patience. चिकाटीचे सामर्थ्य. Hallelujah. हालेलुया. How many of you like the music that they played today? आज जे म्युझिक वाजवली गेली किती जणांना आवडली? Praise God. Praise How many of you like the way they sang the song today? Yes. आणि ते ज्या प्रकारे गात होते ते किती जणांना आवडलं? Even I was watching that. मी पण त्यांच्याकडे बघत And होते. many of you must have had a desire, even I want to learn that. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की मला पण असं शिकायचं आहे. Okay, let's take for example, somebody says, I want to learn the guitar. आपण उदाहरण घेऊया की कोणीतरी सांगितलं मला गिटार शिकायचं आहे. So you go to the person concerned मग तुम्ही त्या व्यक्तीकडे जाता and says, I want to learn guitar, you play such good music. आणि तुम्ही तिला सांगता मला
and he begins to show you how to put the fingers, and he shows you one chord, and he tells you the whole day practice that. आणि तो गिटार वाजवणारा तुम्हाला सांगतो कसे तुमची बोटं ठेवायची, तुम्हाला एक कॉर्ड शिकवतो आणि सांगतो की पूर्ण दिवस तू प्रॅक्टिस कर. So the whole day you are doing tra, 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 tra. मग पूर्ण दिवस तुम्ही एकच कॉर्ड गिटारवर वाजवत राहता, तो ट्रा ट्रा असा त्याचा आवाज असतो. The people at home are fed up, आणि लोक अगदी कंटाळून जातात. and you are also getting fed up. तर तुम्हाला पण कंटाळा येतो. By evening your fingers are bleeding. आणि संध्याकाळ होता होता तुमचं जे हात आहे, बोटा आहे, त्याच्यामध्ये रक्त येऊ लागतं It is paining. आणि ते दुखू लागतात. So you start saying, this guitar is not for me. मग तुम्ही म्हणता की गिटार वाजवणं काही माझं काम नाहीये. So you go to the next organ. मग तुम्ही पुढच्या इन्स्ट्रुमेंटकडे जाता, ऑर्गन. See, before they could play this music, they had to go through lots and lots of practice. आणि इकडे येऊन त्यांना परफॉर्म करण्याच्या अगोदर सगळे म्युझिशियन्स जे असतात त्यांना कितीतरी प्रॅक्टिस करावी लागते. And if they had not to go through the training of enduring and patiently getting into the training and practice, they would have never reached here. जर त्यांनी त्यांच्यामध्ये चिकाटी आणि संयम जर दाखवत नसतील आणि चिकाटीने त्यांनी प्रॅक्टिस केली नाही, सराव केला नाही, तर ते लोकांसमोर परफॉर्म करू शकत नाही. So in our life, if there is no patience, there is no endurance, you will never reach the finishing line. मग आपल्या जीवनात पण जर आपल्याकडे संयम आणि चिकाटी नसेल तर आपण सुद्धा त्या शेवटच्या धावेपर्यंत पोहोचू शकत नाही. To achieve anything in life, you got to develop patience. आपल्या जीवनात आपल्याला काहीही मिळवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याकडे संयम आणि चिकाटी असली पाहिजे. To become a graduate, how many years of patience? 3 years? Who said 3 years? 15 years. ग्रॅज्युएट होण्यासाठी आपल्याला 15 वर्ष चिकाटी दाखवावी लागते. And if you want to go further, another so many years. आणि जर तुम्हाला काही पुढे शिकायचं असेल तर अजून कितीतरी वर्ष शिकावे लागते. And that's what God wants to teach us this morning through the Holy Scriptures. आणि प्रभू आज तेच आपल्याला त्याच्या वचनाद्वारे आज शिकवत आहे. Let's quickly go to James chapter 1. आपण जाऊया याकोबाचे पत्र अध्याय 1. And we'll see what is this patience all about and what does patience really do in our life. आणि आपण बघूया की संयम आहे, हा संयम किंवा चिकाटी काय चीज आहे आणि आपल्या जीवनामध्ये ती कशी वाढत जाते. Praise the Lord. Praise the Lord. Because when we do not develop patience, it will only bring destruction in our life. कारण जर आपल्या जीवनामध्ये संयम आणि चिकाटी आपण वाढवली नाही तर मग आपलं जीवन जे आहे ते नाशाकडे जात राहील. Can you increase the font, brother? No chance of increasing the font? This will be too small. Okay, can you copy this and put it on your PowerPoint and just increase the fonts? Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. By the time he does it, let me read it for you. Okay, now this might be an optical test. How many of you can read that? Yes, no. Okay. Okay, doesn't matter if you don't read, can't read it. I'll read it for you. James chapter 1. Till then you can read, sister. James, the servant of God and of the Lord Jesus Christ, to the 12 tribes which are scattered abroad, greetings, my brothers. Sister, let everybody hear it. Loudly. No, I'll read it for you. James, a servant of God and of the Lord Jesus Christ, to the 12 tribes which are scattered abroad, greetings, my brethren. Count it all joy when you fall into diverse temptations, knowing this, that the trying of your faith worketh patience, and let patience have a perfect work, that you may be perfect and entire, wanting nothing. If any of you lack wisdom, let him ask of God, that giveth to all men liberally, and upbraideth not, and it shall be given to him. But let him ask in faith, nothing wavering, for he that wavereth is like a wave of the sea, driven with the wind and tossed. For let not that man think that he shall receive anything of the Lord. A double-minded man is unstable
in all his ways. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 1 ते 8. 12 वंशातील पांगलेल्या लोकांस देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूकडून काही मिळेल असे त्याने समजू नये. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Now this is James writing a letter to the people who are scattered abroad. याकोब लिहित आहे पत्र त्या लोकांना जे संपूर्ण त्या जागेमध्ये किंवा त्या देशामध्ये पसरलेले आहेत. Now, after the day of Pentecost and the gospel was being preached, there were a lot of Gentiles, there were a lot of Jews who received Jesus as their Lord God and Savior, and Christianity began to spread. आणि आपण पाहतो पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर आणि ज्या वेळेला प्रभूची सुवार्ता घोषविली जाऊ लागली त्यावेळेला कितीतरी परदेशी किंवा जे परकीय लोक होते त्याने प्रभूच्या वार्तेवर विश्वास ठेवला आणि ते येशूला स्वीकारू लागले. Hallelujah. हालेलुया. And during that time, there was lots and lots of persecution, and that's why the people out of fear ran in different places and they scattered absolutely far away from Israel. आणि त्याच काळामध्ये ख्रिस्ती मंडळीचा प्रचंड छळ सुरू झाला आणि म्हणून जे इस्रायलचे लोक होते ते सगळीकडे घाबरून त्या वेगवेगळ्या देशांमध्ये ते विखुरले आणि ते एकाच देशामध्ये राहिले नाही. And wherever they went, there was persecution, and the persecution was not only verbal, the children were beheaded, the people were beheaded, and it was death all along. And during that time, James writes this letter to encourage the Christians around the world. आणि आपण पाहतो हे पत्र लिहत असताना ख्रिस्ती मंडळीचा छळ जो आहे तो सगळीकडे सुरू होता. आणि छळ कोणत्या प्रकारचा होता, फक्त शरीराचा नाही तर त्यांची लहान लहान मुलं सुद्धा त्यांची मुंडी किंवा त्यांची डोके जे आहे ते कापलं जाईल आणि त्यांना ठार केलं जाईल. अशा प्रकारे ख्रिस्ती मंडळीचा छळ सुरू असताना याकोब हे पत्र लिहत आहे. Imagine at that time what kind of thoughts will come to your mind. Has God forsaken us? Just because we left Jerusalem, Israel and Jerusalem, has God abandoned us? What is going to be the future of our lives? Everywhere we go there is trouble and trouble. All along there is trouble. What is God doing about us? मग त्यावेळी आपण कल्पना करूया की इस्रायली मंडळीच्या लोकांमध्ये कोणते विचार येत असतील. ते म्हणत असतील की परमेश्वराने आम्हाला टाकून दिले आहे का, त्याने आम्हाला सोडून दिले आहे का. कारण सगळीकडे ख्रिस्ती मंडळींचा जो छळ आणि अत्याचार सुरू होता तो इतक्या मोठ्या प्रमाणात होता, म्हणून साहजिकच त्यांच्या मनात असे विचार आले असतील. So the first thing that James is saying to these people is, my brethren, count it all joy. आणि पहिली गोष्ट याकोब लोकांना सांगत आहे, माझ्या बंधूंनो आनंद माना. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Count it all joy when you face trials of any kind. तो म्हणतो की तुम्ही आनंद माना जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांतून जात आहात. How can a person have joy in the midst of trials? वेगवेगळ्या परीक्षेतून जाताना एखादी व्यक्ती आनंद कसा काय करू शकते. Brother, let it be. They are all looking at the screen. You can put it off. Okay. Can you please look over here, please? Yes. Otherwise, you will read the scriptures, but you won't get the explanation. And you will be only reading the scripture, not knowing the truth. सगळ्यांनी स्क्रीनवर न बघता इकडे बघा, कारण
स्क्रीनवर फक्त वचन आहेत, परंतु त्याचं जे त्यातलं सत्य आहे ते इकडे सांगितलं जातं. How can a person have joy in the midst of different temptations? वेगवेगळे मोह आणि संकट समोर असताना एखादी व्यक्ती आनंद कसा काय मानू शकते? Now that word temptation has got two meanings. ते जे शब्द आहे तिकडे परीक्षा किंवा मोह, त्याचे अर्थ दोन आहेत. Temptation also means a test. इकडे परीक्षा, टेम्पटेशन किंवा मोह म्हणजे एखादी परीक्षा पण असू शकते. But we always say when there is a temptation, it has to do something with something negative, something evil. पण जेव्हा मोह हा शब्द आपण उच्चारतो त्यावेळी आपण त्याचा लगेच संबंध कुठे लावतो, तर काहीतरी वाईट अशी गोष्ट. So when you read this scripture and you go to verse number 12, you begin to wonder how come these two are so very contradicting to each other. Because in verse number 12 he says, "Blessed is the man that endures temptation, for when he is tried, he shall receive the crown of life, which the Lord has promised to them that love him." आणि लगेच त्याच्या कॉन्ट्राडिक्टरी दुसरं वचन आपण बघतो, त्याच अध्याय 1 वचन 12, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. So the first one is saying, count it all joy when you face any trials. आणि म्हणून पहिलं वचन म्हणते की जेव्हा तुम्ही परीक्षेतून जात असता तेव्हा आनंद माना. Second one is saying that you've got to endure this temptation. आणि दुसरं वचन म्हणते की तुम्ही ही जी परीक्षेतून जात असताना तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. Now let me give you an explanation of these two temptations. One temptation or one test comes from God. आता आपण परीक्षा ज्या आहेत त्याचं आपण नीट स्पष्टीकरण बघूया. पहिल्या प्रकारची जी परीक्षा आहे ती देवाकडून येत असते. Now somebody will say God tempts people. आता तुम्ही कोणी विचारेल की काय परमेश्वर लोकांना मोह टाकतो? God tempts people to make them grow strong. God does not tempt people to make them fall into sin. परमेश्वर लोकांसमोर परीक्षा आणतो जेणेकरून त्याने अजून मजबूत होत जावं, अशासाठी नाही की त्याने पापात पडावं. For example, Genesis chapter 22 verse 1. उदाहरण उत्पत्ती अध्याय 22 वचन 1. Let's see there. Genesis 22 verse 1. And it came to pass that after these things God did what? Genesis 22. Can you read that? And it came to pass after these things that God did what? Tempt. So that temptation is a testing. It is not a temptation to make him fall into sin or destroy him. आणि आपण पाहतो उत्पत्ती अध्याय 22:1 मध्ये ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लावले. इकडे परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेतो अशासाठी की तो अधिकाधिक मजबूत होत जावा आध्यात्मिक दृष्ट्या, अशासाठी नाही की तो पापात पडावा. So and it came to pass that after these things that God did tempt Abraham and said unto him, Abraham, and he said, behold, here I am. आणि पुढे त्याला अब्राहम म्हणतो. Hallelujah. 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 Now please understand, this test is for him to grow stronger in his faith. ही कसोटी परमेश्वर अब्राहमासमोर आणतो अशासाठी की त्याची श्रद्धा जी आहे ती वाढावी. We all have faith. आपल्या प्रत्येकाकडे श्रद्धा आहे. And because we have faith, we have come here. आणि आता श्रद्धेमुळेच आपण इकडे जमलो आहोत. But God doesn't want our faith to be stagnant in one level. He wants that faith to grow to the next level. पण प्रभूची इच्छा अशी नाही की आपली जी श्रद्धा किंवा विश्वास आहे तो एकाच जागी कायम राहावा, तर तो वाढत गेला पाहिजे. And when you understand this, the Lord says, whenever this test comes, remember this test is not to destroy you, but this test is to teach you the secrets and the mysteries that are hidden from the world. I want to teach my children so that they can grow in faith, and that growth in faith is not going to affect you alone, but that effect on you will affect others as well, and their lives also will be transformed because of you. हालेलुया. आणि परमेश्वराची इच्छा आहे की ही जी कसोटी आपल्या जीवनामध्ये येते ती अशासाठी की आपली श्रद्धा जी आहे ती वाढत जावी, आपण अधिकाधिक मजबूत होत जावे. आणि जेव्हा आपली श्रद्धा वाढत जाईल ती फक्त आपल्या एकट्यासाठीच नाही, तर ती बघून इतरांची श्रद्धा किंवा
Hallelujah. हालेलुया. And let me give you an example. एक उदाहरण घेऊया. We have all been in school. आपण सगळे शाळेत गेलो होतो. Why there were tests in school? मग शाळेमध्ये परीक्षा का असायची? And the mothers always have got one word on their tongue. Study, study, study. आणि आई जी आहे ती मम्मी मुलांना एकच गोष्ट सांगायची एक्झाम असते की Exam night, exam night. No, not exam. Every day, study, study, study. मम्मी रोज मुलांना सांगायची अभ्यास कर, अभ्यास कर आणि अभ्यास कर. Hallelujah. हालेलुया. Why is she saying study, study, study? का ती सांगते अख्खा दिवस अभ्यास करायला? Let's say the child brings 92 marks. समजूया की मुलाला 92 मार्क्स मिळाले. The mother will ask what happened to the 8. आई विचारेल बाकीचे 8 मार्क कुठे गेले? If the child has to turn and ask the mama, how much did you score? The mama will faint. जर मुलाने वळून आईला विचारलं मम्मा तुला किती मिळायचे तर मम्मी बेशुद्ध पडली. Hallelujah. हालेलुया. So why are there exams in schools and colleges? का शाळेत आणि कॉलेजेसमध्ये परीक्षा घेतल्या जातात? Because they want to test you. They want to check you that the whole year we are imparting knowledge to you. How much of that knowledge have you retained? And if you prove that you have retained that knowledge by writing that test, they see that you are qualified now to go to the next level. In the same way God is saying to you, those trials are nothing but tests given to you by the Father using His scriptures. He says you can pass the test because I am with you, and that's why He says this test is not meant to kill you, but this test is for you to get to the next level of your relationship with God, your faith, and also in your spiritual life. हालेलुया. आणि ज्याप्रमाणे आपण शाळेत बघतो एक्झाम अशासाठी घेतली जाते की जे काही नॉलेज जे ज्ञान आपल्याला शिक्षकाने दिलं आहे पूर्ण वर्षभर जेव्हा आपण ते स्टडी करतो आणि आपण पेपरवर लिहितो त्यावेळी तपासून बघितलं जातं की किती ज्ञान आपण आत्मसात केलं आहे आणि मग नंतरच आपल्याला पुढच्या स्टँडर्डमध्ये प्रमोट केलं जातं. त्याप्रमाणे प्रभू येशू किंवा स्वर्गीय पिता जो आहे तो सुद्धा हे जे पुस्तक आहे वचन आहे शास्त्र वचन ते आपल्याला दिलेली आहेत. आपली परीक्षा अशासाठी की आपण ही वचने कितपत आत्मसात केली आहेत आपल्या जीवनामध्ये आपण ते किती वापरली आहेत आणि त्या प्रकारावर त्या आधारावर आपली परीक्षा घेतली जाते आणि आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये आपण क्वालिफाय होतो जाण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. And that's why He says when you face trials of any kind, count it all joy. आणि म्हणून वचन म्हणते की याकोब म्हणतो की तुम्ही नाना परीक्षांना सामोरे जाता तेव्हा तुम्ही आनंद माना. Now storms are of 3 kinds. Storms. The storms that come into our life or trials that come into our life are of 3 kinds. आपल्या जीवनामध्ये जी वादळे येत असतात ती 3 प्रकारची आहेत. First one is because I'm the cause of that storm because of my own disobedience to God's word. I sowed the wrong seed, I will reap the wrong harvest. पहिल्या प्रकारचं वादळ जे आहे ते माझ्या चुकीमुळे होते कारण मी जो डिसिजन घेतला आहे तो चुकीचा आहे त्याचा परिणाम म्हणून वादळ माझ्या जीवनामध्ये येते. मी चुकीचं बी लावलं मला चुकीचं फळ मिळणार. For example, the child doesn't study. उदाहरण एखादा मुलगा अभ्यासच करत नाही Will that person be able to pass the test and get promoted to the next level? तर तो मुलगा परीक्षेत पास होऊन पुढच्या लेवलला जाईल का? नाही. So every time I make decisions which are contradicting to God's word, I brought that storm in my life. म्हणून मी जेव्हा जेव्हा देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन माझ्या जीवनामध्ये निर्णय घेतो त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये पहिल्या प्रकारचं वादळ येतं. Second one is I'm not the cause, but the devil is the cause. दुसऱ्या प्रकारचं वादळ आहे त्याला मी जबाबदार नाही तर सैतान जबाबदार आहे. For example, Jesus told the disciples, let's go to the other side. ज्या वेळेला येशू शिष्यांना म्हणाला चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. They started going to the other side. It was evening. आणि ज्या वेळेला ते तिकडे त्या बाजूला जाऊ लागले त्यावेळेला Suddenly there was a storm and the water began to fill the ship. अचानक वादळ आलं त्या सरोवरामध्ये आणि त्या होडीमध्ये पाणी भरू लागलं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Jesus was still sleeping. येशू मात्र झोपला होता. The disciples saw that they tried everything and they were now filled with fear that they are all going to be drowned. आणि शिष्य जे होते ते इतके घाबरले की त्यांना समजलं की आता आम्ही सगळे बुडणार आहोत. And that's the time they woke Jesus up and said, don't you care for us? We are all going to drown. त्याच वेळेला ते येशूला उठवतात आणि सांगतात की तुम्हाला आमची काळजी वाटत नाही का आपण सगळे आता बुडणार आहोत. In this, Jesus gets up,
speaks to the storm, says, "Peace, be still," and the storm comes by. अशा वेळी येशू उठतो आणि तो वादळाला तिकडे धमकी देतो की शांत हो, आणि वारा आणि पाणी दोघे शांत होतात. Now, what's the difference between the first storm and the second storm? आता आपण पहिल्या प्रकारचं वादळ पाहिलं ते आणि हे, ह्यामध्ये काय फरक आहे? In the first storm, you can't use your faith, you need to repent. पहिल्या प्रकारचं वादळ जे माझ्या चुकीमुळे येते, तिकडे माझा विश्वास वापरायची गरज नाही, तर मी पश्चाताप केला पाहिजे. Example is Jonah. उदाहरणार्थ योना. God told him to go to Nineveh. He was on the way to Tarshish. Exactly opposite. Did he get into trouble? Now, how did he get into trouble? Because he took a wrong decision. When he repented, did everything change in his life? Yes. आणि आपण योनाच्या जीवनात पाहतो, प्रभूने त्याला निनवे शहरात जायला सांगितलं, मात्र तो अगदी विरुद्ध दिशेला तार्सिस शहराकडे निघाला. आणि ज्या वेळेला वादळ आलं त्यावेळी आपण त्याचं सगळं पुढचं पाहतो. जे काही वादळ आलं किंवा जी घटना घडली ती त्याच्या चुकीमुळे घडली, परंतु जेव्हा त्याने पश्चाताप केला, प्रभूने त्याच्या जीवनामध्ये पुन्हा कार्य केलं. So every day we take decisions. प्रत्येक दिवशी Number आपण of decisions. आपण कितीतरी निर्णय घेत असतो, And every decision has got an effect of the result. आणि प्रत्येक It's going to affect our result. निर्णयाचा परिणाम जो आहे तो तुमच्या रिझल्टवर किंवा ते जो परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या निकालावर होतो. So there are some storms which we are the cause. I got to repent. Otherwise this storm will never stop. पहिल्या प्रकारचं वादळ जे माझ्या चुकीमुळे होतं, त्यासाठी मी पश्चाताप केला पाहिजे, नाहीतर मी कधीच त्या वादळातून बाहेर येणार The नाही. second kind of storm is I'm not the cause, but the devil is the cause. I got to use my faith. दुसऱ्या प्रकारचं वादळ ज्याला मी जबाबदार नाही तर सैतान जबाबदार आहे, त्यावेळेला त्या वादळामध्ये माझा विश्वास मी वापरला पाहिजे. Third kind of storm is neither I am the result, I am the cause of it, neither the devil, but I am associated with somebody very close with whom I cannot separate, but that person is in disobedience, it will affect my life as well. आणि तिसऱ्या प्रकारचं वादळ ज्याला मी जबाबदार नाही, सैतानही जबाबदार नाही, परंतु अशी माझ्या जीवनातली एखादी व्यक्ती जी माझ्याशी संबंधित आहे, परंतु ती प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत नाही, तिच्यामुळे तिसऱ्या प्रकारचं वादळ येऊ शकतं. For example, the husband is a drunkard. उदाहरण घेऊया की नवरा जो आहे त्याला दारूचं व्यसन आहे, He doesn't go to work. तो कामाला जात नाही, He creates fights and quarrels everywhere. सगळीकडे तो भांडण आणि नेहमी भांडण करत असतो, He borrows money from here and there. दुसऱ्यांकडून पैसे उसने घेतो, He's in gambling. आणि तो गॅम्बलिंग मध्ये पण आहे. So will it affect his life? मग त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो का? And because you are the spouse or the brother or sister, will it affect your life? Or you are the mother or the father, will it affect your life? आणि जर तुमचा मुलगा किंवा तुम्ही त्या माणसाची आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नी आहात, तर मग तुमच्या जीवनावर पण त्याचा परिणाम होणार का? Come on. Yes. Yes. Now how does a person deal with this one? मग ही केस आहे, याच्याशी आपण कसं डील करणार? The answer to this that Lord gives us is patience. मग ह्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे प्रभू सांगतो चिकाटी. Hallelujah. हालेलुया. It is through patience, faith and patience that we endure it and overcome it. फक्त आपल्या चिकाटीद्वारेच आपण ह्या वादळामध्ये टिकून राहू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Now, once I understand that these trials are from the Lord to build up my faith and to make me grow, I am filled with joy. एकदा का कळलं मला माझ्या जीवनामध्ये की जी संकटं येत आहेत ती प्रभूकडून आहेत आणि मला अजून ती सामर्थ्यशाली बनवण्यासाठी प्रभू पाठवत आहे, तेव्हाच मी आनंदाने भरून जातो. For example, my weakness is that I am very sensitive. उदाहरण आपण घेऊया की माझा विकनेस, माझी दुर्बळता अशी आहे की मी खूप संवेदनशील आहे. I get hurt very quickly. दुसऱ्यांकडून मी लगेच दुखावला I get जातो, offended very quickly. मी पटकन नाराज होतो, I hate people very quickly. मी लगेच लोकांचा तिरस्कार करू लागतो. So I am in good mood. आणि मी जेव्हा चांगल्या मूडमध्ये असेल, And let's say this brother comes and I was playing the guitar. This person comes and says, "Hey, what you played today? It was not good." समजा मी गिटार म्हणजे ब्रदर गिटार वाजवत आहेत आणि हा ब्रदर आले आणि त्याने सांगितलं तू काय वाजवतो गिटार, ते काय बरोबर नव्हतं वाजवलं. Now that one statement is enough for me to be bitter. आता त्याने एक वाक्य सांगितलं, पण त्याच्याशी कटू होण्यासाठी मला तेवढं पुरेसं आहे. How many times in a day am I going to recall of what he said? दिवसातून किती वेळा मला तेच वाक्य आठवेल जे तो ब्रदर बोलला आहे.
How many times? Only once. Very good. एकदाच माझ्या मनात येईल का ते वाक्य? नाही. And how many times was he speaking the lyrics of that song? And how many times in a day are you going to remember the lyrics of the song? पण त्याने जे गाणं गायलं तर त्याचे शब्द तुमच्या समोर होते स्क्रीनवर, की सुंदर, आणि ते दिवसातून तुम्हाला किती वेळा आठवतील? Now do you understand? Yes. Praise the Lord. Praise the Lord. Now you will be saying only two people are talking to you right now. आता तुम्ही सांगाल की फक्त दोनच व्यक्ती तुमच्याशी आता बोलत आहेत. There are no two people. Everybody's mind is talking to you right now. पण आम्ही फक्त दोघंच नाही तर तुमच्या प्रत्येकाचं मन पण तुमच्याशी बोलत आहे. So when your thoughts are talking to you, जेव्हा तुमचे विचार तुमच्याशी बोलत असतात, those thoughts can make you think you are a victim, or the thoughts can make you think that you are a victim. तुमचे विचारच तुम्हाला असं सांगतात की तुम्ही एकतर हरलेले आहात तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्ही जिंकलेले आहात. Hallelujah. हालेलुया. So when you look at a problem or a trial as a victim, you have already accepted defeat and you are now depressed, you are full of fear, and out of your mouth is coming words that are negative, which activate the devil and gives permission to the devil to destroy your life. एकदा का तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते एखाद्या हरलेल्या माणसाचे असले तर मग तुमच्या त्या समस्येकडे पण तुम्ही हरलेल्या माणसासारखीच बघता, आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुम्ही तुमच्या तोंडातून काहीतरी नकारात्मक किंवा चुकीचे शब्द बोलता, आणि जेव्हा तुम्ही चुकीचे शब्द बोलता तुम्ही सैतानाला अधिकार देता तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याचा. Hallelujah. हालेलुया. And that's why the thoughts are the root or the seed that brings forth the fruit. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये फळ घेऊन येणारे कोण आहेत तर तुमचे विचार आहेत. And that's why we who are born again, we who are Christians, we who are grafted in Christ, we who are in Christ, in union with Christ, receiving the body and blood of Jesus, we are able to produce the fruit called patience when we abide in Christ. म्हणून लक्षात ठेवा, आपण जे सर्व ख्रिस्ती आहोत, आपण ख्रिस्तामध्ये कलम केलेले आहोत, त्याचे शरीर आणि रक्त घेऊन आपण त्याच्यामध्ये एक होतो. आपण सर्वजण जे आहेत ते प्रभूमध्ये, We are one in Christ. आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आणि म्हणून जेव्हा आपण आपले विचार जे आहेत ते प्रभूच्या वचनाप्रमाणे करतो तेव्हाच आपण त्याच्यामध्ये टिकून राहतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So only now please understand, patience cannot be developed by a human being by his strength. The fruit called patience of endurance can be developed and has to be developed by being abiding in the true vine, and that's when we will be able to produce the fruit called patience. आणि लक्षात ठेवा, हे जे संयम किंवा चिकाटी हे फळ आहे ते आपण स्वतः आपल्या मानवी शक्तीने कधीच उत्पन्न करू शकत नाही. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये त्या खऱ्या द्राक्षवेलामध्ये टिकून राहतो, त्याच्याशी एकरूप असतो, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये संयम किंवा चिकाटीचं जे फळ आहे ते दिसून येतं. Hallelujah. हालेलुया. So the first thing is this trial that I'm going through, is God helping me to grow into the next level, or is this trial that is coming against me is from the devil? Now when a trial or a test comes from the devil, his job is to make you stumble and fall into sin. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादी परीक्षा येते, आपण पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की ही जी परीक्षा आलेली आहे ती प्रभूकडून आहे का, की जेणेकरून मी अधिकाधिक मजबूत आणि सशक्त होत जावं, की ती सैतानाकडून आहे. आणि जर ती सैतानाकडून परीक्षा असेल तर त्याचा हेतू एकच असतो, तो म्हणजे तुम्हाला कुठेतरी तुमच्या पायाला अडथळा निर्माण करावा आणि तुम्हाला पापात पाडावं. So there are two things. Satan wants me to fall into sin. God uses the same trial or the same test for me to stand strong, facing the storm and overcome it with his power. म्हणून लक्षात ठेवा, एकच परीक्षा जी आहे, परीक्षा एकच आहे, परंतु जर ती सैतानाकडून येत असली तर त्याचा हेतू इच्छा अशी आहे की मी पापात पडावं. परंतु जर ती प्रभूकडून असली तर प्रभूची इच्छा अशी आहे की मी त्या वादळामध्ये सुद्धा अजून टिकून राहावं आणि मजबूत होत जावं. Hallelujah. हालेलुया. So the verse number 2 of James chapter 1 verse 2, James chapter 1 verse 2 says that count it all joy when you face trials of any kind, because God says, I have a purpose and I have a plan in this situation. आणि म्हणून याकोबाचे
अध्याय 1 वचन 2 मध्ये म्हणते की तुम्ही परीक्षांमध्ये नेहमी आनंद माना. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. So how many of us believe that when I'm going through a trial, God has a plan and a purpose in this situation which is going to unfold in my life condition that I'm facing that trial with joy. आणि आपल्यापैकी किती जण असा विश्वास ठेवतात की जेव्हा मी एखाद्या परीक्षेतून जात असतो त्यावेळेला प्रभूची माझ्या जीवनासाठी काहीतरी विशिष्ट इच्छा आणि योजना असतात जेणेकरून त्या परीक्षेद्वारे ती योजना किंवा त्या इच्छा पूर्ण व्हाव्या. Hallelujah. हालेलुया. Let me give an example. एक When I उदाहरण. was in college, we were all friends, we would hardly study. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही सगळे मित्र होतो आणि आम्ही कधीतरी अभ्यास करायचो. And in the canteen, when we used to sit, there was one particular friend of ours who failed in maths 3 times. आणि आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचो, आमचा ग्रुप होता. परंतु त्यामध्ये आमचा एक मित्र असा होता की जो 3 वेळा गणितामध्ये नापास झाला होता. He never got to the 2-digit number. आणि गणितामध्ये त्याचे मार्क्स जे असायचे ते कधी 2 डिजिट पर्यंत पोहोचलेच नाही. So one of them opened his mouth and said to him, try and try till you succeed. मग आमच्या एका मित्राने त्याला सांगितलं, हे बघ, जोपर्यंत तू यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न कर. Another one said, you and your son can give the exam together. दुसऱ्याने सांगितलं की तू आणि तुझा मुलगा तुम्ही दोघं जण आता एकत्रच परीक्षा द्या. Believe me, he got up from that place and we never saw him again. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर की जो मित्र आमचा त्यावेळी तिथून उठला आम्ही त्याला परत कधीच पाहिलं नाही. I never saw him again. He never came to college after that. परंतु तो नंतर कधीच आमच्या कॉलेजमध्ये परत आला नाही. That word, that statement hurt him. तुझे वाक्य माझा मित्र बोलला त्यामुळे तो खूप दुखावला गेला. After 8 or 10 years, I saw him once on the road. I met him on the road. We were just passing by and I saw him and I put my hands around him and he said, get your hands off me. आणि 8-10 वर्षानंतर मी एकदा रस्त्याने चालत असताना मला तोच मित्र दिसला. मी त्याच्या खांद्यावरती असा हात ठेवला. त्याने सांगितलं, पहिला हात काढ. It was not I who had said it, but I was the one who laughed at it. मी त्यावेळी जे वाक्य Just as you laughed. परंतु ज्यावेळी माझा मित्र त्याला म्हणाला होता असं काहीतरी ज्यामुळे ते दुखावला गेला त्यावेळी मी ते म्हणाला नव्हतो, परंतु मी त्यावेळी हसलो होतो. So he told me, you don't know who I am now. त्याने मला सांगितलं 10 वर्षानंतर की तुला माहित नाही मी आता कोण आहे. He said, I'm a professor मी प्रोफेसर आहे and a professor of maths and accounts. आणि मॅथ्स आणि अकाउंटचा प्रोफेसर आहे. And I've kept those papers on the notice board. आणि मी ते Of पेपर my papers where I failed, I put it on the notice board. ज्या पेपरमध्ये मी नापास झालो होतो ते पेपर्स मी नोटीस बोर्डवर लावलेले आहेत. And I tell my students, listen, I got 3 times, not even 2-digit number, but one day I got angry because somebody said these words and I made up my mind, I will no longer remain a victim, but I will learn. Say that learn. Say that learn. I will learn the formulas. And when I began to learn the formulas, that very text which was so very difficult for me became so very easy that I mastered it and I'm a professor of this. In the same way God is saying to you and me, that might be you have failed the test again and again when it comes to relationship or in your finances, in whatever areas. God is saying, I'm going to give you the test again and again. And what is our prayer? God, get me out of this test. God, get me out of this test. God, get this problem out of my life. God, get this problem out of my life. You know what God is saying? No, I'm not going to get that problem out of your life, but I'm going to send people in your life who will teach you the formula. And when you learn the formula from my word and learn and train and practice those formulas and use it in your life, that formula will give you the victory. I do not want my children to be a victim, but I want my children to be victorious. And once you understand that, you will fill with joy. हालेलुया. आणि आपण बघूया की त्यावेळी तो मित्र म्हणाला की ज्या वेळेला मला 1 डिजिट मार्क्स मिळायचे गणितामध्ये त्यावेळी मी माझ्या स्टुडंटना सांगायचो की हे जे माझे पेपर्स आहेत ह्यामध्ये बघितल्यावर मला आजही आठवतात ते दिवस. परंतु जे वाक्य त्याला मित्राने सांगितलं ते वाक्य त्याला इतकं लागलं की त्यावेळेला त्याने निश्चय केला की मी हा जो विषय आहे फॉर्म्युले आहे ते मी लर्न करेल. आणि जो विषय मला इतका कठीण जात आहे त्यातच त्याने शेवटी मास्टर्स केला आणि तो आज प्रोफेसर
प्रभू सुद्धा आपल्याला सांगत असतो की जे फॉर्म्युले किंवा जे सूत्र त्याने आपल्याला दिलेली आहेत, कदाचित आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कितीतरी वेळा कोणत्या तरी गोष्टींमध्ये नापास झालेलो असू, आपले एकमेकांबरोबरचे नातेसंबंध किंवा इतर काही गोष्टीमध्ये आपण अपयशी ठरलो असू, परंतु प्रभू म्हणतो की काही व्यक्ती मी तुमच्या जीवनामध्ये आणेल की ज्या व्यक्ती तुम्हाला माझ्या राज्याची सूत्र आणि फॉर्म्युले शिकवतील, आणि जे फॉर्म्युले शिकून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एखाद्या विजयी वीराप्रमाणे जीवन जगू शकाल. Hallelujah. हालेलुया. So are you going to take the test or run away from the test? मग तुम्ही परीक्षेला बसणार की परीक्षेपासून पळून जाणार? See, we all have got faith, but we have got small faith. आपल्याकडे आहे विश्वास, परंतु इतका छोटा. And God is saying, I want to grow, I want that faith to grow. आणि प्रभू म्हणतो की तुमचा विश्वास इतकाच राहू नये, तर तो वाढला पाहिजे. Because when there is a test, you will use your faith and apply that faith that you are learning and training from the Bible and use it, and that's when you pass the test and you go to the next level. आणि बायबल म्हणते की ज्या वेळेला तुमच्याकडे परीक्षा येईल तुमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस तुमचा विश्वास जो आहे तो वाढत जाईल आणि तो त्या लेवलपर्यंत वाढेल की तुम्ही तुमच्या पुढच्या पायरीपर्यंत सहज जाऊ शकाल. So can we change our attitude now that when we see problems of any kind, we get into fear and we get into a victim mentality to a victorious mentality? Why? Because God is with us. He will not abandon us. Even when you're going through a test, it might be you're saying, but brother, I've done some mistakes in my life. I've made some wrong decisions. Listen, even if you have done wrong decisions, He will still not forsake you. He will still not abandon you. He's still with you. All that He's asking you is, can you repent and make that decision that I do not want to go in those areas again. I want my life to be changed. I'm going to be submissive to God's word. I'm going to be faithful to God's word. I'm going to apply this word in my everyday life. And when you do this and be in relationship with Him, He says, I will take you from where you are to the place that I have for you beyond your imagination. What your eyes have not seen, what your ears have not heard, what has not entered your heart, those things are prepared for you. For whom? For those who love me. And who are the ones who love me? The ones who keep my word. हालेलुया. आणि Come on, let's give the Lord a big hand for that. म्हणून लक्षात ठेवा की आपण जेव्हा परीक्षेतून जात असतो तेव्हा आता आपण दृष्टिकोन बदलूया, कारण परीक्षा अशासाठी असते की जेणेकरून प्रभू आपल्याला विश्वासाच्या एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे जात असतो. आता आपण काही लोक असे असतो की परीक्षा बघितली की आपण पळून जातो, एखादा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला की आपण त्यापासून पळ काढतो. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक परीक्षेतून जात असताना प्रभू आपल्या बरोबर आहे. तो म्हणतो मी कधीच तुला टाकणार नाही, कधीच तुला सोडणार नाही. आणि म्हणून ह्या पुढे परीक्षेला जात असताना प्रभू आपल्या बरोबर आहे ह्याची आपण सदैव जाणीव ठेवूया. आणि प्रभू म्हणतो मी तुमच्यासाठी परीक्षा पार केल्यानंतर अशा गोष्टी सिद्ध केल्या आहेत ज्या तुम्ही डोळ्यांनी पाहिल्या नाही, कानाने ऐकल्या नाही, ज्याची तुम्ही कल्पना केली नाही. जे त्याच्यावर प्रेम करतात त्या गोष्टी प्रभूने त्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत. आणि कोण प्रभूवर प्रेम करतात, तर जे त्याचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यासाठी प्रभूने ह्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत. How many of you want to know God's purpose in your life? तुमच्यापैकी किती जणांना जाणून घ्यायचं आहे की प्रभूची तुमच्या जीवनासाठी काय योजना आहे? Oh my God, nobody? Okay. Now here is a 100% guarantee through the scriptures. तुमच्यासाठी 100% गॅरंटी आता वचन देत आहे. There are many a times people come and say, pray over me, and then they, sorry, she did not say, okay, pray over me, and then they will say, any message for me? आणि खूप वेळा लोक असे असतात जे येतात प्रीचरकडे आणि सांगतात की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि प्रार्थना संपल्यावर ते सांगतात की ब्रदर माझ्यासाठी काही संदेश आहे का प्रभूचा? Because we always want prophecies. कारण आपल्याला नेहमी संदेश हवे असतात. Hallelujah. हालेलुया. Here is God giving us a GPS of heaven, and it is 100% guaranteed GPS of heaven. आणि इकडे परमेश्वर आपल्याला वचनामध्ये एक GPS देत आहे आणि स्वर्गाचा, आणि ते 100% त्याच्यामध्ये गॅरंटी आहे. Do you want this GPS? Or do you want somebody to come and give you a message? तुम्हाला GPS पाहिजे की कोणीतरी प्रीचरने येऊन तुम्हाला संदेश दिला पाहिजे? Do you know in my life, I don't get excited when somebody comes and gives me a message, but I get really excited when somebody comes and gives me the word of God and shows me a message from the written word of God. Because this will not fail. Somebody who has given me a message, that will fail, but this can never fail. This can never fail. आणि मला कशाने आनंद होतो, तर जेव्हा एखादी व्यक्ती येऊन किंवा प्रीचर येऊन मला संदेश देतो माझ्यासाठी, त्या
sad because of that message. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Okay, here we go. Verse number 18, 1 Peter 2:18. Servants, be subject to your master with all fear, not only to the good and gentle, but also to the forward. आणि आपण वाचूया 1 पेत्र 2:18. घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य, त्यांच्याच नव्हे तर जे कठोर, त्यांच्याही अधीन असा. So be subject to not only those who are good and gentle, but also those who are difficult, those who are harsh. म्हणून धनी फक्त सौम्य आणि चांगले आहे त्यांच्याच नाही, तर एखादा धनी जो कठोर आणि कडक आहे त्यांच्या पण आपण अधीन असावे. Hallelujah. हालेलुया. Do we like to be subject to those who are harsh with us? जे आपल्याशी एकदम कठोरपणे वागतात त्यांचं ऐकायला, त्यांच्या अधीन असायला आपल्याला आवडते का? We married people are trained for that. आपले लग्न झालेले लोक जे आहेत त्यांना त्याची सवय असते. Children, they always have to submit to their parents. So मुलं they are also trained. त्यांना नेहमी डॅडी मम्मीच्या आज्ञेत राहायची सवय असते, म्हणजे त्यांना पण सवय आहे. Hallelujah. हालेलुया. Then he says, this is thanksworthy if a man for conscience towards God endure griefs suffering wrongfully. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो. Hallelujah. हालेलुया. Can I get some other translation of RSV Bible? Anybody with the RSV Bible? It is saying God's approval. Yeah, just read that. 8:19. For it is a credit to you. No, verse 18. 19, sorry. For it is a credit to you. For it is a credit to you, If being aware of God, if being aware of God, you endure pain you endure pain while suffering unjustly. unjustly. Praise the Lord. Now, is it easy to suffer unjustly? जर तुमच्यावर कोणी अन्याय करत आहे तर तुम्ही सहन करणे सोपं आहे का? Now we understand, because see in verse 20 he says, for what glory is it that if when you be buffeted for your faults you take it patiently, but if when you do well and suffer for it, you take it patiently, this is acceptable with God, this is God's approval. परंतु वचन 20 म्हणते, पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे आणि ते निमूटपणे सहन करणे देवाच्या दृष्टीने उचित आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Do we sometimes face unjust suffering? आपल्या जीवनामध्ये पण आपण अन्यायीपणाच्या वेदना सहन करत असतो. You are doing well, तुम्ही you are खूप doing good, but somebody misunderstood you and gave you back and retaliated and you lost your job because of that. Now, can you take that with joy? तुम्ही खूप चांगलं वागता दुसऱ्यांची, तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं पण करता, पण कोणीतरी तुमच्यावर अन्याय करतं आणि तुमची नोकरी निघून जाते किंवा कुठलं तरी एखादं नुकसान होतं, त्यावेळी तुम्ही आनंद करणं एवढं सोपं आहे का? Now in RSV Bible it says there is a credit in your account. परंतु RSV ट्रान्सलेशन म्हणते की त्यामध्ये देवाच्या दृष्टीने ते चांगलं आहे. Credit. उचित आहे. Credit, bank account, credit, debit. फायदा आहे. Okay. Faida hai. Okay. How many of you want credit account to increase? मग कोणाकोणाला त्यांचं क्रेडिट अकाउंट जे आहे ते Credit वाढतं. account means that the money is deposited in your account. तुमच्या Not अकाउंटमध्ये withdrawn from your account, deposited in your account. तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होतो. Because I come from the accounts, no? तुमचा पैसा जमा होतो आपल्या अकाउंटमध्ये. हे कोणाला हवं आहे? My God, only that much? Because whenever I ask questions, it's tricky. This time it was not a tricky question. Okay. Now, the Bible, what you read in verse number 19, it's there on the screen. Okay. Let's say, I work for her. आपण असं समजूया की ब्रदर माझ्यासाठी काम करत आहे And she is a very, very strict manager. आणि मी खूप एकदम कडक शिस्तीची मॅनेजर आहे And she has made my life miserable. आणि मी त्यांचं जीवन अगदी दुःखी करून टाकलं आहे.
And every day I come home and I tell my wife, this lady is really making my life miserable. आणि दररोज ते घरी जातात आणि त्यांच्या बायकोला सांगतात की हे बाई जी आहे हिने माझ्या अगदी जीवनाचा सत्यानाश I केला. feel like leaving the job. मग मला असं वाटतं की मी नोकरी सोडून दिली पाहिजे. And the wife tells me, पण पत्नी मला सांगते, listen, don't leave the job. हे बघ नोकरी सोडू नकोस. Because to get another job, God only knows when will you get it. दुसरी नोकरी मिळणार देवालाच माहित तुला कधी नोकरी मिळेल ते. And do you know the children are still in college, their fees have to be paid. आणि मुलं अजून कॉलेजमध्ये आहेत, त्यांचे फीस शिक्षण सुरू आहे And the loan has to be paid. आणि लोन पण त्यांचं आपल्याला लोन भरायचं आहे. Please endure it. म्हणून तू सहन कर, But don't quit the job. पण नोकरी सोडू नको. So I come and I endure it. मग मी येतो ऑफिसमध्ये आणि सहन करतो. She still keeps on doing nasty things to me. मी पुन्हा त्यांच्या लाईफमध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी करत जाते. Now am I bearing this pain under pressure unjustly? मग हा जो प्रेशर आहे किंवा जो पेन आहे, दुःख आहे, ते मी त्या अन्यायाच्या जो प्रेशर आहे त्याच्या खाली सहन करत आहे का? Come on, yes or no? Yes. Come on, yes or no? Yes. So according to God, will I get credit in my account? मग देवाच्या दृष्टीने मला माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट मिळणार का? The answer is no. That's why many of us bear unjust suffering, but there is no credit in the account, and they begin to wonder why. तुमच्या अकाउंटमध्ये परमेश्वर क्रेडिट देणार नाही, आन्सर नाही आहे. खूप जण आपल्यापैकी असा अन्याय सहन करताना दिसतात, पण त्याचं प्रतिफळ त्यांना मिळत नाही. त्याचं उत्तर आपण बघूया. Because there are so many who are going through unjust suffering. They've got tears and they're crying and crying, but still there is no credit in the account, and they begin to wonder why is God not doing something? I've been praying and praying and it's not happening. आणि खूप जण असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये इतका अन्याय होत असतो दुसऱ्यांकडून की ते रडत असतात, अश्रू ढाळत असतात आणि त्यांना असं वाटतं की का प्रभू माझ्या वेदना किंवा जो अन्याय आहे तो थांबवत नाही, पण त्यांना उत्तर मिळत नाही. Now please look at that verse number 19 and let's read it again. आपण वचन 19 परत बघूया आणि वाचूया. And then let us ask a question to ourselves. आणि मग आपण स्वतःला प्रश्न विचारूया. For this is thanksworthy. Come on, read it. Is it there? For this is thanksworthy. If a man, for conscience towards God, endure grief, suffering. So, what we read from the RSV Bible, there is a credit in your account. If a man conscious towards God, endure grief, suffering wrongfully. So I am suffering wrongfully, then why is there no credit? There is no credit because I am doing it not for God's sake, but because of my children's sake, because of my wife's sake, because of that money's sake, but not because of God's sake. Are you following? आणि जर आपण दुःख अन्याय सहन करत तर असतो, मराठीत पाहतो, मराठीत काय दिलंय? जर कोणी अन्याय सोसताना अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करतो, दुःख सहन करतो, तर ते योग्य आहे. Praise the Lord. Praise the Lord. So what is conscious towards God? Lord Jesus, I love you so much that I am going to face this trial, unjust trial, because I want to imitate you. I love you and I want to prove to you my love is, even though this lady is troubling me, my attitude towards her will be forgiveness. My attitude towards her will be love. My attitude towards her will be praying for her. But now let's say I'm doing it for my wife, my children and the finances. Now even though I'm enduring that, when I'm working, am I grumbling? Am I complaining? And am I angry? Am I bitter? Now with all these things, I'm facing that I'm suffering wrongfully. I cannot open my mouth. If I open my mouth, I lose my job. So I'm taking it. But now, is it patience? No. It is suffering wrongfully because there is no other option. Are you following the difference? Yes. आणि आपण इकडे समजून घेऊया की आपण दुःख सहन करताना इकडे आपल्याला प्रतिफळ मिळणार नाही जर आपण देवाचं स्मरण ठेवलं नाही. उदाहरण घेऊया आपण की ब्रदरने सांगितलं की जेव्हा ते त्यांच्या बॉसच्या हाताखाली अन्याय सहन करत आहेत, पण त्याच वेळा ते तक्रार करत आहेत, कुरकुर करत आहेत
ह्यालाच आपण म्हणूया की देवाचं स्मरण ठेवू. आणि जर आपण अशी प्रार्थना केली किंवा असा अन्याय सहन केला तरच त्याचं प्रतिफळ आपल्याला प्रभूकडून मिळत जाईल. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. So are we facing trials by being God conscious, or are we facing trials by being facing trials because there is no other option? आणि म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारूया की माझ्या जीवनामध्ये मी अन्याय सहन करतो कारण मी देवाचं स्मरण ठेवून मी सहन करतो, की आपण दुसरं कोणताच पर्याय नाही म्हणून मी अन्याय सहन करतो. Hallelujah. हालेलुया. So when I'm God conscious, this trial, what she has given me, is helping me to develop my faith. It's helping me to develop my patience. It's helping me to develop love. It's helping me to develop forgiveness. So she is the one who is helping me to develop a new character. The first thing that is happening in this trial is it's bringing a change in my heart. When my heart gets changed, it brings a change in my life. And that change in my life is going to bring effect on everywhere I go. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या यातना किंवा जो अन्याय मी त्यांच्यावर करते तो जर त्याने देवाचं स्मरण ठेवून सहन केला तर पहिल्यांदा त्यांच्या हृदयामध्ये बदल होईल. त्यांचं हृदय बदलल्यावर त्यांचं जीवन बदलेल आणि त्याद्वारे त्यांच्या जीवनातल्या इतर गोष्टी बदलत जातील. त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला विश्वास, प्रेम, चिकाटी ह्यासारखी फळं किंवा गोष्टी वाढताना दिसून येतील. For example, I've never been able to love somebody who is coming against me. उदाहरण घेऊया की जी कोणी व्यक्ती माझ्या विरुद्ध काम करते तिच्यावर प्रेम करणं मला शक्य नाही. I learned it during the prayer meeting, पण प्रार्थना सभेत आल्यावर मी ते शिकलो. but I've never been able to practice. पण कधी प्रत्यक्षात मी तसं वागलो नाही. Now, has God given me an opportunity to practice what I'm learning in the class? मग जे काही मी प्रार्थना सभेत शिकलो की जो माझ्यावर अन्याय करतो त्याला मी क्षमा करून त्याला स्वीकारलं पाहिजे, ती गोष्ट आता मी वापरू शकतो. प्रभूने मला तशी संधी दिली आहे. Now God is teaching me how to forgive this person practically. आणि प्रभू मला आता शिकवत आहे की जी व्यक्ती म्हणजे त्यांचा बॉस त्यांच्यावर अन्याय करत आहे त्यांना क्षमा करणं मी कशी क्षमा केली पाहिजे. So I'm going to learn some new techniques, some new secrets of the kingdom of God, and when my mind is on that thinking, it brings joy that I'm going to be more stronger than before because of this trial. आणि म्हणून मी नवीन टेक्निक किंवा नवीन तंत्र शिकत आहे प्रभूच्या राज्याची. जेव्हा मी हे रहस्य शिकतो त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये आनंद येतो आणि त्या आनंदाद्वारे मी दुसऱ्यांवर प्रेम करतो. I gave you a good news, but everybody looks depressed. Hallelujah. Hallelujah. And that's what he says in verse 24. What glory is it if when you be buffeted for your faults you take it patiently? But when you do well and suffer for it and you take it patiently, this is acceptable to God, or this is in God's approval, or this is in God's purpose, or this is in God's plan. So every time I become impatient, do you know what I just did? I got out of God's plan and I got into the devil's plan, and now I'm on my path of destruction. म्हणून लक्षात ठेवूया जेव्हा आपण वचन वाचतो की चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे आणि सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे, त्यावेळी लक्षात ठेवा की ज्या वेळी मी ते दुःख सहन करतो त्यावेळी मी प्रभूची योजना किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असतो. पण ज्यावेळेला मी अन्यायाविरुद्ध माझ्यामध्ये संयम नसतो अन्याय सहन करण्यासाठी त्यावेळी मी सैतानाची योजना माझ्या जीवनामध्ये स्वीकारतो. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Let us write some definitions of patience. आपण चिकाटीच्या काही संयम ह्या शब्दाच्या काही व्याख्या लिहून घेऊया. Because the Bible says you take it patiently, because when we do not take it patiently, we miss God's plan, we miss God's purpose, and that's what happens in our everyday life, that what God has been building us up to take us into a victorious and get us matured, we miss it by being impatient. So let's write the definition of patience and then see in our lives, do we practice this patience in our life? And if we learn to practice this, when we come back next month, we will have testimonies after testimonies of how patience has brought victory in your life. आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण चिकाटीने किंवा संयमाने वागतो त्यावेळी प्रभू आपल्याला एका गौरवाकडून दुसऱ्या गौरवाकडे घेऊन जात असतो आणि त्याद्वारेच आपण अधिकाधिक दुसऱ्यांवर प्रेम करण्यास शिकत जातो. आपण पुढच्या वेळेला येऊ त्यावेळेला आपल्याला स्वतःमध्येच तो बदल झालेला दिसून येईल. Hallelujah. Hallelujah. So write down
Patience is self-restraint. Patience is self-restraint, which does not hastily retaliate against a wrong. It does not hastily retaliate against a wrong. When someone does you a wrong, how do you respond? Two options: patience or anger. Patience or anger. Hallelujah. हालेलुया. So is patience, for example, this sister prays over me and says, Father, in the name of Jesus, give him patience. Does it happen? समजा मी ब्रदरच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली की स्वर्गीय पित्या त्यांना संयमाची देणगी दे, तर तशी देणगी मिळेल का? Now please understand, patience is a fruit. It has to be cultivated. लक्षात घ्या की संयम किंवा चिकाटी हे पवित्र आत्म्याचं फळ आहे जे आपल्याला उत्पन्न करायचं आहे. It's going to take labor from your side. तुमच्या साईडने तुम्हाला मेहनत करावी लागेल. So what is the first definition of patience? मग संयमाची पहिली व्याख्या काय आहे? I self-restrain. When she does something wrong to me, I want to give back, but I labor my mind and bring it to obedience and says, no, I'm not going to retaliate with wrong for a wrong, evil for an evil, but I'm going to retaliate with good. आणि संयम म्हणजे अशी एक गोष्ट आहे ज्याद्वारे मी स्वतःला आवरतो की चुकीच्या गोष्टीला आपण प्रतिकार करण्यापेक्षा किंवा जशाच तसे असं वागण्यापेक्षा जेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपण संयमी असतो. So when somebody hurts you or somebody does some wrong to you or misunderstands you and you are on the right thing and somebody comes against you, do you feel like giving back or do you hold your peace? म्हणून जेव्हा तुम्ही बरोबर असता पण समोरची व्यक्ती चुकत असते आणि तरी सुद्धा तुम्ही संयम ठेवता, मग तुम्हाला काय त्यावेळेला ती चूक बघते, तुमच्याशी अन्याय करते, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की तिला एक असं दिला पाहिजे की तुम्ही तिचं सहन करता? Do we have this opportunity every day? दररोज तुमच्यासमोर असा प्रसंग येतो, How do I respond? मग मी कसा त्याला प्रतिसाद देतो? You ask yourself, no need of giving an answer. How do I respond? तुम्ही स्वतःला विचारा की मी कसा काय त्याला प्रतिसाद देत असतो. Now let's say God's purpose in your life is extremely high. असं समजूया की प्रभूची तुमच्या जीवनासाठी योजना आहे ती खूप उच्च आहे, But you don't pass this test. पण ही साधी परीक्षा आहे संयमाची. Can God promote you to the next level? तीच तुम्ही पास केली नाही तर प्रभू तुम्हाला पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकेल का? See, we like the story of Joseph in the Old Testament. जुन्या करारातली जी योसेफची गोष्ट आहे ती आपल्याला खूप आवडते. But you look at every test that he went through. Did he cultivate and develop patience? पण त्याच्या जीवनातील प्रत्येक परीक्षा, प्रत्येक संकटातून आपण पाहिलं तर त्याच्यामधला संयम जो आहे तो वाढतच गेला. Hallelujah. Hallelujah. Did he go through every time a wrongful action against him? प्रत्येक वेळी आपण बघतो की त्याच्या विरुद्ध काहीतरी चुकीची कृती केली गेली. When he was sold as a slave, when he was stripped of his clothes, when he was put in the well, when the Egyptian master's wife falsely accused him, when the prisoner whom he held forgot him. Now every incident over there is something done wrong to him, even though he was doing good. आणि आपण योसेफच्या जीवनामध्ये पाहतो जेव्हा त्याला गुलाम म्हणून विकलं गेलं, त्याला विहिरीत ढकललं गेलं, त्याचे कपडे काढले गेले किंवा त्या तुरुंगाधिकाऱ्याच्या बायकोने त्याच्यावर खोटा आरोप केला, पण तरी सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये योसेफामधला संयम जो आहे तो आपण अधिकाधिक वाढलेला बघतो. Do we find Joseph opening his mouth and speaking anything wrong against them, evil for an evil? परंतु ह्या सगळ्या प्रसंगामध्ये योसेफ कधीच त्याचं तोंड उघडताना आणि ठोशास ठोशा किंवा वाईटाची फेड वाईटाने करताना दिसत नाही. Did he employ patience? मग त्याच्यामध्ये त्याचा पेशन्स किंवा संयम त्याने ठेवलेला होता का? Did he get the result the next day? आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच परिणाम दिसला त्याचा? Come on, did he get the result the next day? He did not get the result for 13 years. 13 वर्ष त्याला कुठल्याच प्रकारचा त्याला रिझल्ट दिसला नाही. But after 13 years is patience and faith and patience being tested over and over again led him where? To become a governor of Egypt. आणि परंतु 13 वर्ष त्याने जो संयम ठेवला, चिकाटी ठेवली, त्याद्वारे
is not meant to destroy you. तुमच्या जीवनामध्ये आज जी संकट परीक्षा जी आलेली आहे त्या तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही. Our thinking is wrong when it comes to God. जेव्हा आपण प्रभूचा विचार करतो तेव्हा आपली विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. Because we want God to make us happy. कारण आपल्याला असं वाटतं की प्रभूने मला आनंदी केलं पाहिजे. God is not interested in making us happy. प्रभू तुम्हाला आनंदी करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट He is नाही. interested in making us holy. त्याला आपल्याला पवित्र करायचं आहे. But we are interested in becoming happy. परंतु आपल्याला इंटरेस्टेड काय आहे ते आपल्याला आनंदी व्हायचं आहे. And to make us holy, we got to learn to endure and develop patience. आणि पवित्र होण्यासाठी आपल्यामध्ये संयम चिकाटी आपणच वाढवली पाहिजे. Because when you look at Joseph's life, you don't see his life, the situation that have happened that can make him feel happy. आणि जर योसेफच्या जीवनात आपण नीट अभ्यास केला तर असं नाही की त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग होते की ज्याद्वारे तो आनंदी होत गेला. But you see that in all these tests, Joseph passed the test of being holy. पण योसेफने ती परीक्षा पास केली, ज्या सगळ्या अडचणीतून तो गेला, त्यामुळे तो जास्तीत जास्त पवित्र बनत गेला. Holy doesn't mean like this. पवित्र असणं म्हणजे काय असं? That is external holy. हे फक्त बाह्य रूपाने पवित्र. Holy is a person who abides by the word of God. पवित्र म्हणजे जो व्यक्ती देवाच्या वचनाने बांधला गेला आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. So can we change our mind now? म्हणून आपण मन जे आहे विचार बदलले पाहिजे. That God is not interested in making me happy. प्रभूला मला आनंदी करण्यामध्ये रस नाही. God is interested in making me holy. प्रभूला मला पवित्र करण्यामध्ये अधिक रस आहे. And when I walk in holiness, जेव्हा मी पावित्र्याने जीवन जगतो my life will become happy by default. आणि त्यावेळी आपोआपच माझं जीवन जे आहे ते आनंदी होत जातं. For example, in the shop they put an ad, buy one take one free. उदाहरण आपण दुकानात ऍड असते की एक विकत घ्या आणि एक फ्री मिळवा. Diwali offer, Christmas offer, all offer, buy one take one free. की दिवाळी क्रिसमस फेस्टिवल ऑफर असते आपल्यासाठी की तुम्ही एक बाय वन गेट वन फ्री. So heaven offer is be holy and happy is free. मग स्वर्गाची ऑफर आहे आपल्यासाठी की तुम्ही पवित्र असा, आनंद तुम्हाला फुकट आहे. Hallelujah. हालेलुया. So to be holy every day is what test. Somebody will come for no reason and do something wrong to you. And now what are you going to do? Are you going to respond with good or are you going to respond with evil? मग तुमच्यासाठी परीक्षा अशी आहे की दररोज कोणीतरी येईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असं काहीतरी करेल की तुम्हाला दुखवून जाईल. मग त्यावेळी तुम्ही काय कराल की तुम्ही त्याला तसेच तुम्ही त्या मनामध्ये किंवा कुरकुर तक्रार करणार की तुम्ही त्याला आनंदाने स्वीकारणार. Hallelujah. हालेलुया. But many of us are praying, Lord, let there be no test, let there be no test, let there be no test, let there be no test. See, listen, if a child is born and the child has never gone to school, what will happen to the child? आपण खूप जण देवाला सांगत असतो माझ्या जीवनामध्ये परीक्षाच आणू नको, परीक्षा आणू नको. परंतु लक्षात ठेवा, एखादं मूल शाळेत जात असेल आणि त्याने कुठलीच जन्माला आलं पण त्याने एक्झामच दिली नाही, शाळेत गेलं नाही, तर त्याचं काय होईल? Hallelujah. हालेलुया. So are you going to be willing to take the test? मग तुम्ही आता परीक्षेला समोर जाण्यास तयार आहात? So today God is going to give us the tips how to pass the test. आज प्रभू तुम्हाला टिप्स देणार आहे, तुम्ही परीक्षा कशी पास होणार. So first tip that we learned is पहिली टिप, that God is interested in making me holy and not happy. प्रभू तुमच्यामध्ये प्रभूला रस आहे तुम्हाला पवित्र बनवण्यात, आनंदी नाही. ही पहिली टिप आहे. Now listen, faith and patience will bring forth inheritance of God's promises. लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण विश्वास आणि संयम एकत्र येणार त्यावेळी तुम्हाला प्रभूच्या वचनाचा वारसा मिळणार. Because we learned, because of God conscious, when you endure suffering wrongfully, it is thanksworthy, it is a credit in your account, it is God's plan, it is God's purpose for your future. आपण आताच वचनामध्ये वाचलं की जेव्हा आपण देवाचं स्मरण ठेवून अन्याय सहन करतो त्याच वेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल आपल्याला प्रतिफळ देत असतो. So this test works for you or against you. मग ही जी परीक्षा आहे ती आपल्या बाजूने काम करते की आपल्या विरुद्ध काम करते. Hallelujah. हालेलुया. Where do we learn patience? On SV Road or on the express highway, Bombay-Pune Road? आणि जी संयम किंवा चिकाटीचे धडे आहेत ते आपण कुठे शिकतो? SV रोडवर की एक्सप्रेस हायवेवर? When do you become an excellent driver on SV Road or Bombay-Pune Express Road? आपण एक्सपर्ट ड्रायव्हर कधी असतो? जेव्हा आपण छोट्या रस्त्यांवरून गाडी चालवतो. छोट्या रस्त्यावर नाही, फक्त
गर्दीमध्ये. एक्सप्रेस हायवे. And now you are standing at the signal, 12 o'clock midnight, and the signal is showing red, and you are standing there, and all the vehicles are passing from both the sides. One fellow behind is honking, bang, 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 even though it is red, and then he goes reverse, and then he gives you some sign language as well. Praise God. And you look at all that, and you got to develop what? पेशन्स. जेव्हा तुम्ही मध्यरात्रीची वेळ आहे, तुम्ही हायवेवर आहात आणि समोर रेड सिग्नल आहे, तरी सुद्धा सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या पटापट बाजूने निघून जात आहेत, कारण रस्ते रिकामे आहेत. आणि मागच्या तुमच्या मागे जो बरोबर आहे गाडीवाला, तो तुम्हाला जोराजोराने हॉर्न्स देतो, तुम्ही सरकत नाही, मग तो तुमच्या बाजूने येऊन रिव्हर्स घेऊन बाजूने येतो, तुम्हाला काहीतरी साईन लँग्वेजेसमध्ये खुणा करतो आणि निघून जातो. त्यावेळी तुमच्यामध्ये काय वाढलं पाहिजे? संयम, चिकाटी. So there are people around you that God has purposely put for you to develop what? Patience. But you want others to change, and God is saying, I have not put them that they should change. I put them in your life for you to change. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रभूने आपल्या आजूबाजूला असे लोक ठेवून दिले आहेत की ज्याद्वारे आपल्यामध्ये संयम, चिकाटी वाढली पाहिजे. आपली इच्छा असते की त्यांनी बदलावं, पण प्रभू म्हणतो त्यांनी बदलायचं नाही, तर तू बदललं पाहिजे, म्हणून मी त्यांना ठेवलं आहे. So the one who takes the test and passes the test is the one who gets promoted to the next class. म्हणून जो परीक्षेला बसतो आणि परीक्षा पास होतो, त्यालाच पुढच्या क्लासमध्ये प्रमोट केलं जातं. Hallelujah. हालेलुया. So in the midst of our test, what are we praying? God help me to pass the test, or God get this person out of my test. मग जेव्हा परीक्षेमध्ये आपण प्रभूकडे काय प्रार्थना करतो? प्रभू मला ह्या परीक्षेत बाहेर काढ परीक्षेतून, की ह्या माझ्या जीवनातून ह्या माणसालाच बाहेर काढ. God please change my boss. तुम्ही म्हणता प्रभू प्लीज माझ्या बॉसला चेंज कर. So from now on the prayer will be, God please change my boss, or God give me more strength to develop patience, to develop love, to develop forgiveness, and that fruit that I develop is going to bring a change in our. आणि म्हणून आतापासून आपली प्रार्थना काय असेल? माझ्या बॉसला बदल, असं आपण म्हणणार की आपण म्हणणार की प्रभू माझ्यामध्ये ती प्रेम, संयम, चिकाटी, क्षमा करण्याची वृत्ती वाढीस लाव, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये अधिकाधिक मी शक्तिशाली किंवा समर्थ होऊ शकेन. So write down the second definition of patience. Is it helping you? Yes. संयमाची दुसरी व्याख्या आपण लिहून घेऊया. Patience is the ability. Patience is the ability to accept delay. To accept delay or disappointment. Patience is the ability to accept delay or disappointment graciously. Delay or disappointment graciously. So, do you get upset? आपण निराश होतो का? Do we face disappointments every day? आपण दररोजच्या जीवनामध्ये जगत असताना कितीतरी वेळा आपण निराश होऊन जातो. Do we face delays every day? काही जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टींमध्ये उशीर असतो. So when we get disappointed and we get upset, do we continue and endure it, or do we give up? मग जेव्हा आपण निराश होतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला उशीर होत जातो, त्यावेळी आपण ती गोष्ट सोडून देतो की आपण संयमाने वाट बघतो. Hallelujah. हालेलुया. The third definition. तिसरी व्याख्या घेऊया. Patience is the powerful attribute. Patience is the powerful attribute that enables a man or woman. Patience is the powerful attribute that enables a man or woman to remain steadfast. Man or woman to remain steadfast under strain. To remain steadfast under strain and continue pressing on. Steadfast under strain and continue pressing on. Next one. So continue. Next one. Continue pressing on. Pressing on. Yeah, continue pressing on. Patience is a calm endurance. Patience is a calm endurance based on a certain knowledge. Based on a certain knowledge that God is in control. That God is in control.
Now in this both definition, when we see the life of Joseph, he had this knowledge that God had told him through a dream that is going to make him a great man. So throughout his life, Joseph was fixed on that knowledge that God had told him and promised him, and God is faithful to his word, and therefore he was ready to endure it to the finishing line. आणि आपण योसेफच्या जीवनामध्ये पाहतो त्याला पूर्ण खात्री होती की त्याच्या जीवनाचा पूर्ण ताबेदार परमेश्वर आहे आणि प्रभूने त्याला तसं अभिवचन दिलेलं होतं की तो नेहमीच त्याच्या जीवनावर त्याचं लक्ष असेल आणि प्रत्येक गोष्टीत त्याच्यामध्ये प्रभूचा ताबा असेल. आणि म्हणून योसेफ सगळ्या परिस्थितीमध्ये टिकून राहतो आणि शेवटी तो ते शेवटच्या धावेपर्यंत पोहोचतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So in the midst of our test, there has to be some knowledge of some scriptures on which you are standing on that is giving you joy. म्हणून तुम्ही जेव्हा परीक्षेतून जात असता तेव्हा तुमच्याकडे अशी काही शास्त्र वचनं किंवा असं ज्ञान पाहिजे की जे तुम्ही घट्ट धरून ठेवणार आणि ज्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. For example, a mother who goes through the pregnancy, उदाहरण घेऊया की एखादी आई जी आहे ती गर्भवती आहे, she doesn't see the child, तिला बाळ दिसत नाही but the child is growing in a womb. पण बाळ तिच्या पोटामध्ये वाढत But आहे. she knows one thing, पण एक गोष्ट तिला नक्की माहित आहे in 9 months I'm going to have this baby. की 9 महिन्यानंतर माझा बाळ मला मिळेल. Even though she goes through various tests and various complications and all those things, and she goes through labor pain and all that, but her mind is fixed that after 9 months I'm going to have a baby. आणि कितीतरी वेदनांतून संकटातून यातनातून ती जाते पण तिला खूप पक्क माहीत असतं की 9 महिन्यानंतर माझं बाळ मला मिळणार आहे. What if it would have been 9 years? I just question. I did not mean, just question. Hallelujah. हालेलुया. Some of them nearly fainted. Hallelujah. But in spite of all that 9 months of endurance, do they go for the next baby? आणि 9 महिने तो त्रास सहन केल्यानंतर सुद्धा ती स्त्री पुन्हा दुसऱ्या बाळासाठी तयार असते. Because there is so much of joy. कारण बाळाला जन्म देणं ह्याच्यामध्येच कितीतरी आनंद आहे. In the same way, when you understand that God is with you, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला समजतं की प्रभू माझ्या बरोबर आहे He has got good plans for you. आणि त्याची तुमच्यासाठी खूप चांगली योजना आहे He is a good God from whom good things come. आणि तो चांगला प्रभू आहे ज्याच्यापासून चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. In this trial, He is teaching me and helping me to grow and mature so that what He has for me is manifested in my life. आणि ह्या ज्या संकटांमध्ये तुम्हाला शिकवत आहे आणि मला वाढवत आहे जेणेकरून त्याची जी योजना आहे माझ्या जीवनामध्ये ती प्रकट व्हावी. Look at the 35th verse. आपण वचन 35 कडे बघूया. Cast not away, Hebrews chapter 6, chapter 10, verse 35. Cast not away therefore your confidence, which has great recompense of reward. Don't throw away your confidence. Now, our confidence is not on our strength. Our confidence is on God's word, or God's promises, or God is with us. आणि आपला जो विश्वास आहे तो किंवा आपला जो आत्मविश्वास आहे तो आपल्या स्वतःवर नाही तर तो परमेश्वराच्या मार्गांवर त्याच्या वचनावर आहे. And the devil is going to disappoint us. He is going to bring delay. He is going to bring blocks. He is going to do many such things so that he gives us those thoughts that what God has promised, it will never come to pass. You are going to be a failure. Your life is going to be miserable. You are going to be lost. He gives you insecurity. Now all these thoughts which come to our mind makes us cast away our confidence on the promise of God, and we open our mouth and we speak negative words against our own selves, and that brings destruction. And that's why he says, listen, do not cast away your confidence, because this confidence brings great reward. आणि म्हणून आपण लक्षात ठेवूया की ज्यावेळी तुम्ही एखाद्या संकटातून जात असता त्यावेळी सैतान जो आहे तो नक्की प्रयत्न करेल की तुमच्या मनामध्ये असा विचार घालण्याचा की तू ही जी परीक्षा आहे ती तू पास होऊ शकणार नाही किंवा ही जी गोष्ट आहे ती कधीच शक्य होणार नाही. आणि तो बघेल की तुमचा आत्मविश्वास जो आहे तो कशा प्रकारे कमी कमी होत जाईल. आणि ज्यावेळी तुमचा हा विश्वास कमी होईल तुम्ही तोंड उघडून काहीतरी बोलणार त्याद्वारे तो तुमच्या सैतान तुमच्या जीवनात पुन्हा कार्य करण्यासाठी
ask these girls some question? Do you all know to cook? Coffee? Coffee? Supposing this brother brings me to your house. Listen to the question correctly, okay? He brings me to your house and you would say, what will you have, brother? And I say, I'll have coffee. Praise God. Now you will ask me, how do you want the coffee? And I say, I want it sweet. Okay. What will you do to make the coffee sweet? Listen to the question. What will you do to make the coffee sweet? What will you do to make the coffee sweet? Add more sugar. You're not listening to my question. What will you make? What will you do to make the coffee sweet? No, don't tell. I know you prepared that. Don't tell that. No, the coffee is all ready. Now what will you do to make the coffee sweet? Gas. Now the brother from behind is prompting the answer. Now, we all know that to make the coffee sweet is sugar, which they said right. But when I began to ask the question second time and third time, and I did this, what happens to you? He puts pressure on you so that you start thinking. And when you start thinking the second time, you begin to wonder, hey, the answer is right or no? And that confidence is gone. Now she's smiling, she's saying sugar, but that confidence is gone. Are you understanding? In the same way, now something very easy. I put pressure. Imagine when you're standing on the word of God and you're believing that word of God and the devil is putting pressure on your mind and again is asking you the same question. What happens to your confidence? Your confidence starts wavering. When your confidence is gone, your reward is gone. आपण पाहूया की ब्रदरने त्या मुलीला प्रश्न विचारला की तू जेव्हा कॉफी ब्रदर तिच्याकडे गेले आणि तिला सांगितलं की माझ्यासाठी कॉफी कर आणि मग तिला विचारलं की कॉफी गोड होण्यासाठी तू काय करेल तर तिने सांगितलं मी साखर टाकेल. ब्रदरने परत विचारलं की तू कॉफी गोड होण्यासाठी काय करेल. मग ती थोडी कन्फ्यूज झाली आणि ती पुन्हा विचार करू लागली. तिचं उत्तर बरोबर आहे पण ज्या वेळेला तिच्यावर प्रेशर टाकलं गेलं प्रश्न पुन्हा विचारला गेला त्यावेळी ती नॅचरली कन्फ्यूज झाली आणि ती पुन्हा तिच्या उत्तरावर विचार करू लागली. आपण सुद्धा जेव्हा प्रभूचं वचन घेऊन उभे असतो त्यावेळी सैतान जो आहे तो आपल्या मनामध्ये अशी शंका किंवा असा प्रश्न निर्माण करतो की आपण सुद्धा ते वचन थोडा वेळ सोडून देतो आणि आपला विश्वास किंवा आपलं धैर्य जे आहे ते पण असं डगमगू लागतं. ज्या वेळेला आपलं धैर्य निघून जातं आपला विश्वास निघून जातो त्याबरोबर आपलं प्रतिफळ देखील निघून जातं. Do we lose our confidence in difficult situations? ज्या वेळेला परिस्थिती कठीण असते त्यावेळी आपलं धैर्य आपण सोडतो का? And that's why the Bible says, God says, listen, I am a faithful God. I will keep my word. But I do not want you to throw away your confidence. म्हणून बायबल म्हणते प्रभू म्हणतो की प्रभू मी तुमचा विश्वासू परमेश्वर आहे परंतु लक्षात ठेवा की तुमचं धैर्य तुम्ही कधीच सोडू नये. It is like a soldier who is gone into the battle having the weapons and there comes a time that he gives up, he removes all his armor, he throws away all his ammunition and starts running. That's the case of a Christian when he has lost his confidence. Those very armor of God, those very weapons of God are designed to give you the victory. But the enemy is saying it will not work for you. And when we begin to believe that, the very weapon that can fix him up, we are thrown it away and now the devil is going to destroy you. ज्याप्रमाणे एखादा सैनिक जो आहे तो युद्धावर जातो सगळी शस्त्र घालून त्याच्या अंगावर सगळं आर्मर घालून परंतु ज्या वेळेला तो त्याला दिसतं समोर किंवा त्याचं धैर्य संपतं त्यावेळी तो सगळं ते त्याचं शस्त्रास्त्र काढून टाकतो आणि तो परत तिकडून विदाऊट कुठल्याही प्रकारचं शस्त्र न घेता धावत सुटतो म्हणजे तो पराभूत होतो. तसंच प्रभूने देखील आपल्याला त्याची शस्त्र वचन दिलेलं आहे परंतु ज्यावेळी सैतान आपल्या मनामध्ये शंका निर्माण करतो आपण सगळी शस्त्र काढून टाकतो बाजूला ठेवतो आणि आपण कुठलंही शस्त्र न घेता त्या लढाईमध्ये हरल्यासारखे मागे फिरतो. That's why he says, for we have need of patience. Confidence is your faith. But with faith, you need what? Patience. Why? For we have need of patience that after you have done the will of God, after you have done the will of God, that means after you have been submissive and obedient to the word of God, you might receive the promise. Some of the
Bible will say that you might inherit the promises. So everyone seated here is saying, I want to inherit the promises. You are saying, I'm confessing concerning worry and fear every day. I'm confessing material needs every day. I'm confessing wisdom and guidance every day. Comfort and strength every day. But the question is, along with that confessing and activating the seed of faith, are you enduring with patience? When that seed of faith has been planted and the battle has come, for example, I overcome evil with good. Now you have been confessing, I overcome evil with good, but this boss is troubling me. Now do I get worried? Do I get irritated? Do I get grumbling? Do I get bitter? Then did I practice that word, I overcome evil with good, with faith and patience, or I got into impatience? And if I got into impatience, then the Bible over here shows us that being impatient, you will not be able to receive the promises of God. आणि आपण वचन स्पष्टपणे सांगते की ज्यावेळी तुम्ही वचन वाचता किंवा प्रार्थना बोलता, तुम्ही वचन घ्या कुठलाही, परंतु लक्षात ठेवा, सपोज तुम्ही चिंता आणि भीती ह्याबद्दलची प्रार्थना बोलता किंवा इतर कुठलेही तुम्ही वचन कन्फेस करता, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त वचन बोलून चालणार नाही, त्या जोडीला तुमच्यामध्ये जो संयम आणि चिकाटी आहे ती पण वाढली पाहिजे. जसं आपण पाहिलं आधी की बॉस माझा खूप वाईट आहे, अन्याय करतो माझ्यावर, परंतु ज्या वेळेला मी त्याची फेड, तो जसा वागतो तसाच मी त्याच्याशी वागतो की मी त्याच्याशी चांगला वागतो, कारण मी वचन एकीकडे बोलतो की मी वाईटाची फेड बऱ्याने करतो, परंतु प्रत्यक्षात वागताना माझ्यामध्ये जर चिकाटी किंवा संयम दिसून येत नसेल तर मला प्रार्थना बोलून किंवा वचन बोलून काहीच फायदा होणार नाही. So is patience a must for us to have victory in life? म्हणून आपल्या जीवनामध्ये विजय मिळवण्यासाठी आपल्यामध्ये विश्वास आणि चिकाटी दोन्ही असले पाहिजे. So write down the next definition of patience. Should I continue or stop the topic? Is it helping you? Yes. Because see, most of us are very expert in speaking the scriptures. You have learned the scriptures by heart. Now when you open your mouth and you speak it, you know what you just did? You planted the seed of faith. But remember, inheriting the promises of God does not come by faith alone. It comes with his twin brother. Faith has got a twin brother. And what is his name? Patience. They are always together. Praise the Lord. When you have got confidence on that faith, the result is patience. When your confidence is gone, now the result is impatience. Whenever you are impatient, ask a question. What is it that I fear? Because fear is the root of impatience. आणि लक्षात ठेवा, आपल्यापैकी खूप जण शास्त्रवचन बोलण्यामध्ये एकदम एक्सपर्ट असतात, परंतु फक्त वचन बोलून चालणार नाही, तर त्याच्या जोडीला त्यांच्यामध्ये जेव्हा चिकाटी किंवा संयम आपण बघायला येतो तो आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास असतो, विश्वासाचा अजून एक जुळा भावंड आहे, तो म्हणजे संयम. जर विश्वास आणि संयम एकत्र केले तरच तुमचा पुढचा टप्पा येऊ शकतो, परंतु फक्त विश्वासाशिवाय संयम असेल किंवा संयमाशिवाय विश्वास असेल तर तो तिकडे आपण असंयम किंवा इम्पेशन्स येऊ शकतो. Hallelujah. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. So write down, patience is the ability to put up with people you did like to put them down. To put up with people you did like to put them down. There are some people you just can't stand. You want to knock them off. But patience is, in spite of all that, you put them up. आपल्या जीवनामध्ये काही लोक असे असतात की ज्यांच्याबरोबर आपलं पटतच नाही, आपल्याला वाटतं की त्यांना कसं तरी बाजूला करावं, परंतु पेशन्स किंवा संयम म्हणजे काय? ज्या लोकांशी आपलं पटत नाही त्यांच्याशी पटवून घेणं, त्यांच्यासोबत चालणं म्हणजे संयम आहे. Write down two more definitions and then we take an example from the Bible. Patience is accepting a difficult situation. Patience is accepting a difficult situation without giving God. Patience is accepting a difficult situation without giving God a deadline to remove it. Without giving God a deadline to remove it. Patience is accepting a difficult situation without giving God a deadline to remove it. Praise God. Now tell me honestly, is God in hurry or we are in hurry? एक प्रश्न आपण प्रामाणिकपणे त्याचं उत्तर देऊया की घाई
घाई परमेश्वराला असते की आपल्याला असते? Hallelujah. हालेलुया. We are always in hurry. आपल्याला नेहमीच घाई असते. And when we are in hurry, there comes impatience. जेव्हा आपण घाईघाईत असतो तेव्हा तिकडे असंयम येतो. Let me give an example. उदाहरण घेऊया. There's somebody in the Bible who never applied for a job and he got a job. Or something that he had not applied. आणि कोणीतरी असं असतं, In the Bible. कोणीतरी असं बायबलमध्ये आहे की ज्याने जॉबसाठी अप्लाय केलं नाही पण तरी सुद्धा त्याला जॉब मिळाला. God gave him a job which he did not even apply. परमेश्वराने त्याला तो जॉब, ती नोकरी दिली ज्यासाठी त्याने अप्लाय पण केलं नाही. And he was not even qualified. त्यासाठी तो पात्र पण नव्हता. His name is David. आणि तो म्हणजे दावीद. He's a shepherd boy looking after hariks. तो फक्त एक मेंढपाळ होता, त्याच्या मेंढरांची तो काळजी घेत होता. And he is the youngest among the 7 other brothers. आणि 7 भावंडांमध्ये तो सगळ्यात लहान होता. And he's looking after the sheep. आणि तो मेंढ्यांची काळजी घेत होता. And one day Samuel, by the instruction of God, is sent to the house of Jesse to anoint one of the brothers as a king. आणि शमूएल देवाच्या आज्ञेप्रमाणे त्या जेसीच्या घरी येतो एका मुलाला राजा म्हणून अभिषिक्त करण्यासाठी. Imagine such a big occasion in the house and you are not invited. Let's say you are the David and in your house there is one of the brothers who is going to be anointed to be the king, and you are not in that ceremony. You are sent out to look after the sheep. How would you feel? आणि तुम्ही कल्पना करा की तुम्ही दावीद आहात, एवढा मोठा कार्यक्रम, राजाचा अभिषेक त्या घरात होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी तुमचे भावंड सगळे तिकडे जमले आहेत पण तुम्ही तिकडे नाही आहे. तुम्ही तिकडे नाहीये कारण तुम्हाला तिकडे ठेवलं नाही. कारण तुम्हाला तिकडे ते भावंड म्हणजे तुम्हाला मुद्दाम दूर पाठवलं गेलं आहे. मग तुम्हाला कसं वाटेल? Hallelujah. हालेलुया. The father has rejected him. वडिलांनी त्याला नाकारलेलं होतं. The brothers have rejected him. भावांनी पण त्याला नाकारलं. So Samuel comes to anoint one of their brothers as a king. आणि शमूएल येतो एका भावंडाचा अभिषेक करण्यासाठी. He sees the eldest one, well-built, strong soldier, tall, all qualifications, wonderful to be a king. आणि तो सगळ्यात मोठा भाऊ बघतो, शमूएल त्याच्याकडे बघतो, तो चांगला उंच आणि रुबाबदार देखणा होता आणि अगदी राजा होण्यासाठी तो खूप पात्र होता. God says no. प्रभू म्हणतो नाही. The second one also is good. God says no. दुसरा पण चांगला असतो, प्रभू म्हणतो नाही. Now they are soldiers हे सगळे सैनिक आहेत and they have been rejected. आणि त्यांना प्रभू नाकारतो. When all the brothers are rejected, Samuel is wondering, God, you told me in Jesse's house that they are only. So he tells to Jesse, do you have any more son? आणि शमूएलला प्रश्न पडतो की प्रभू तुम्हाला सांगितलं इकडे अभिषेक करण्यासाठी पण हे सगळेच अपात्र आहेत. मग तो जेसीला विचारतो तुला अजून कोणी मुलगा आहे का? Yeah, there is one, but तो म्हणतो हा आहे पण तो एक मेंढपाळ आहे. he's just a shepherd. So तो फक्त मेंढपाळ आहे, तो काही पात्र नाही. Samuel says, call him.